पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपण रात्रभर गाडीमध्ये राहून आणि ओंकारेश्वरला जातो, तेथे संकल्प करतो. दुसऱ्या दिवशी परत महाराष्ट्रामध्ये प्रकाशामध्ये येतो आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपण गुजरात या राज्यामध्ये येतो. म्हणजे आपण नर्मदा परिक्रमामध्ये 3 दिवसात 3 राज्य फिरत असतो. तर आज आम्ही आलेलो आहोत गुजरातमध्ये निळकंठ धाम येथे. तर सुंदर असा नजारा तुम्हाला निळकंठ धामचा आज पाहायला मिळणार आहे. तर आज निळकंठ धामच्या नर्मदा जलामध्ये आपण आज स्नान करणार आहोत, तेथेच मैयाची आरती करणार आहोत आणि खूप सुंदर नजारा निळकंठ धाम आणि वैकुंठ धाम. तर मला तर वैकुंठ धामच म्हणावं वाटतंय, असा नजारा आहे हा. गुजरातमध्ये निळकंठ धाम येथे आलोय आता आम्ही. सकाळी सकाळी सगळे चहा घेतात, चहा झालेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. तर आज आपली नर्मदा परिक्रमाचा 4था दिवस आहे आणि रात्रभर प्रवास करून आम्ही काल तापी नदीच्या किनारी प्रकाशामध्ये रात्री होतो. तर तिथं तापी नदीत स्नान करून आणि मैयाची आरती केली आणि आता आम्ही इथं निळकंठ धाम येथे आलेलो आहोत गुजरातमध्ये. तर इथं आता जायचं आहे पुन्हा आपल्याला मैयामध्ये स्नान करायला आणि मैयाची आरती करायला. तर इथं सर्वांचा आता चहा पाणी चालू आहे. तर आवरलंय आणि आम्ही इथं बसलेलो आहोत मस्त उन्हाला. तर माझी बसमध्ये नर्मदा परिक्रमा सुरू आहे आणि दिवसभर खूप व्यस्त असा दिवस असतो. तर काल शूलपाणी जंगलामध्ये आम्ही थांबलो होतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवलेलं आहे. तर संपूर्ण असे व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हाला माझी यात्रा कशी सुरू आहे हे सगळं कळेल. चहा प्यायला या. मैयामध्ये सर्वांनी स्नान केले, तिथं कपडे सुकायला टाकले. तोपर्यंत आता आपल्याला इथं मैयाची आरती करायची आहे. सर्व आता इथं बसलेत आरतीला. आरती आणि नर्मदाष्टकाचं पत्रक प्रत्येकाकडे झेरॉक्स आहे का? कोणाला नाही? कोणाकडे नसेल तर आपली परिक्रमा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आपल्याला मैयाच्या पात्रामध्ये स्नान करायचं आहे. तिथे कपडे धुवायचे नाही, साबण लावायची नाही किंवा काहीही अशुद्ध असं काम करायचं नाही. तटाला गेल्यानंतर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेलांचा जगातला सर्वात मोठा उंचीचा पुतळा जो आहे आणि ते आपण घेणार आहोत सारखं आहे. हो, आपण ते सुद्धा करणार आहोत. आपल्या याच्यात नसलं तरी सुद्धा ते पण तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही. बरं, नर्मदा मैया की, उमापति महादेव की, सद्गुरुदेव भगवान की. काय म्हणायचं? ताई हसा हसा नका म्हणू, थोडी मैल करा. मैल नाही, स्माइल करा. आपलं स्माइल करा. स्माइल केली का फोटो छान निघत आहेत. मग काय छान फोटो काढा, मस्त दर्शन घ्या. झाली आमची आता इथं पूजा. पाठीमागे कुबेर भंडारीचं मंदिर आहे. इकडं आता आम्हाला जायचंय निळकंठ धामला दर्शनाला. तर इथं आता मैयाची आरती केली आम्ही आणि आमचा ग्रुप पहा. सगळा महिला मंडळ, शेतकरी म्हणा, आम्ही सगळे शेतकरी, त्यामुळं आपला शेतमळा पाहत चला. तुम्ही पण पहा बरं का. नर्मदेच्या या निळकंठ धामच्या नर्मदेच्या पात्रातून मी तुम्हाला दाखवत आहे. इकडं निळकंठ धाम आहे. तर आता आपल्याला इथं जायचं आहे दर्शनाला. खूप सुंदर असं मंदिर आणि खूप सुंदर परिसर आहे. तर इथं नर्मदा मैयाचं पात्र खूप मोठं असं आहे आणि आता सध्या कोरडा आहे. पूर्ण असे नर्मदेचे गोटे यामध्ये दिसतात आणि पलीकडं आहे कुबेर भंडारी. तर आम्ही आता चाललेलो आहोत गाडीकडं आणि आपल्याला निळकंठ धामामध्ये दर्शन घ्यायचं आणि मग त्यानंतर नाश्ता करून पुन्हा निघायचं आहे पुढे. तर आज आपल्या नर्मदा परिक्रमेचा आहे 4था दिवस.
तर मैत्रिणींनो, आज आलेलो आहोत निळकंठे धामला. तर इकडं आहे निळकंठ धामचं मंदिर आणि हे आहे सर्व नर्मदेचं पात्र. तर नर्मदा मैयाची आरती करून स्नान करून आम्ही निघालेलो आहोत आता गाडीकडे. आणि पलीकडच्या बाजूला तुम्हाला दाखवते तर ते आहे कुबेर भंडारी. तर तेही दर्शन आपल्याला घ्यायचंय. ते दर्शन आपल्याला 2 दिवसांनी आपण घेऊ शकतो, कुबेर भंडारीचं दर्शन. तर आता पहा, गायत्रीला रात्री खूप उलट्या झाले ना, सुकून गेली आज फार. हा तेच ना, हा नर्मदा परिक्रमा करताना भरपूर असे नियम पाळायचे असतात. आपल्याला नर्मदा नदीचे पात्र ओलांडायचे नसते. तर पलीकडे जवळच कुबेर भंडारीचं मंदिर आहे, पण त्या मंदिरात आपण आज जाऊ शकत नाही, कारण आपल्याला ते 2 दिवसांनी तिथं जायचं आहे. तर निळकंठ धामला जाण्यासाठी आता इथं 10-10 रुपयाचं तिकीट आम्ही सर्वांनी काढलेलं आहे. तर चला आता एन्जॉय करा निळकंठ धाम. निळकंठ धाम पोईचा. निळकंठ धाम हे गुजरात राज्यातील अत्यंत सुंदर आणि भव्य धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर नर्मदा नदीच्या काठी पोईचा गावाजवळ बांधलेले आहे. हे स्वामीनारायण संप्रदायाशी संबंधित असून येथे भगवान निळकंठ म्हणजे भगवान शिव आणि स्वामीनारायण परंपरेशी निगडीत अनेक भव्य मूर्ती आणि शिल्पकला आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे मंदिर परिसर खूप भव्य आणि आधुनिक शैलीत बांधलेला आहे. येथे निळकंठ महादेवाची मोठी मूर्ती आणि स्वामीनारायण संप्रदायातील अनेक संत देवांच्या मूर्ती आहेत. परिसरात सुंदर बागा, फाउंटन, प्रकाश योजना आणि मोठे प्रवेशद्वार आहे. नर्मदा नदीचा सुंदर घाट येथे आहे, जिथून सूर्यास्त खूप सुंदर असा दिसतो. रात्री लाईट शो आणि सजावट विशेष आकर्षण असते. येथे सहजानंद युनिव्हर्स नावाचा थीम पार्क आहे. धार्मिक प्रदर्शने आणि संस्कृती दर्शवणारे हॉल आहेत. बोटिंग व नदीकाठची सैर आहे. फोटो पॉइंट्स आणि उद्याने आहेत. तर इथे भेट द्यायची वेळ सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आहे. आणि संध्याकाळी पूर्ण अशा परिसरात लाइटिंगमुळे परिसर अधिक सुंदर दिसतो. तर या परिसराला नक्की भेट द्या. समोरच या भव्य आणि दिव्य मंदिरामध्ये आपल्याला स्वामीनारायणाची मूर्ती इथे दिसती. खूप सुंदर असं सजवलेलं सभा मंडप आहे आणि स्वामीनारायणाची मूर्ती ही खूप सुंदर आहे. 56 भोगाचा प्रसाद इथं ठेवलेला आहे आणि इथं आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती दिसते आणि एक सुंदर असा झुलाही आहे. तर तो झुलाही आपण हलवू शकतो, झोकाही बाळकृष्णाला देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे सुंदर असं मंदिर आहे. तर आपण व्हिडिओमध्ये नक्की एन्जॉय करा. पहा चला, खूप सुंदर असं हे निळकंठ धामाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे. तर पाहताच डोळे दिपणारे असा हा परिसर आहे. आपण नर्मदा परिक्रमाचा संकल्प सोडतो ना, तर एक लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही मंदिराला वेढा घालायचा नाही किंवा प्रदक्षिणा घालायची नाही. जसं आपलं भाग्य उदयाला येतं तसं आपल्याला भाग्यवान लोकांमध्ये आपली निवड होत असती. तर जिवंतपणीच वैकुंठ धामाला आलोय आपण, आहे का नाही मावशी? खरंच विष्णूंचं वैकुंठ धाम आहे असं वाटतंय आता. आणि पृथ्वीवरचं स्वर्ग आहे वैकुंठ धाम म्हणजे. दुपारच्या नंतर आपण यात्रेमध्ये जाणार आहोत शूलपाणेश्वराला. आता आम्ही इथं बस थांबवलेली आहे आणि सर्व चाललेलो आहोत दर्शनाला. शूलपाणेश्वराला चाललोय. खूप असं आता ऊन झालेलं आहे. 2-2:30 वाजले दुपारचे. किती वाजले होते हो?
दोन अडीच वाजले असतील. खूप छान इथं पण नर्मदा मैयाचं तट आहे. आम्ही गाडीतल्या आता मंडळी आहोत ना, तर आमचं घरच झालं एक मोठं 2 मजली आहे की नाही. 50 माणसांचं कुटुंब झालंय आमचं. खूप छान वाटते आम्हाला. खूप छान वाटतं आहे का नाही. शूलपाणेश्वराला चाललोय आता. असा पूल आहे शूलपाणेश्वराला जायला आणि इकडून मैयाचा तट दिसला होता मला. हे पा इकडून लांब असा मैयाचा तट आहे. खूप सुंदर परिसर आहे. हे आहे शूलपाणेश्वराचं मंदिर. खूप सुंदर असं लिंग या मंदिरामध्ये आहे. जशी जशी आपली यात्रा पुढे चाललेली आहे तसे तसे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणं दाखवणार आहे. तर व्हिडिओ मस्त असं एन्जॉय करा आणि आमच्याबरोबर तुमची ही नर्मदा परिक्रमा होणार आहे गाडीमध्ये. तर इथं शूलपाणेश्वराचं दर्शन घेतलंय. सर्वांनी खूप सुंदर सुंदर असे फोटो काढलेत आणि खूप असा उन्हाचा तडाखा आहे. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता जातोय गाडीकडं. तर गाडीकडं गेल्यानंतर पहा मस्त असा परिसर आहे. खूप सुंदर परिसर, अगदी डोळ्यात उडून बसतो असं परिसर आहे. कुल्फी खा सगळे. तर इथं कुल्फी खाताना पायी परिक्रमावासी हे आम्हाला भेटले आणि त्यांच्यासाठीही सर्वांनी कुल्फ्या घेतल्या पहा. तर तेही आमच्याबरोबर इथं कुल्फ्या खात आहेत. तर इथूनच पायी परिक्रमावासियांचा रस्ताही जातोय. भवन में भवन में नर्मदा मैया तेरी हो रही जय जयकार. नवल केवळ केवळे, नवल केवळ केवळे, नवल केवळ केवळे, नकळ कान्होबाचे थोडे, नवल केवळ केवळे, नकळ कान्होबाचे थोडे, नवल केवळ केवळे, नवल केवळ केवळे. सप्टेंबर मध्ये यावं लागेल भाऊ. संध्याकाळचे 5-5:30 वाजलेले आहेत आणि आपण आता जाणार आहोत शूलपाणीच्या जंगलामध्ये. तर तिथं कश्यप ऋषींची तपोभूमी आहे आणि तिथं आहे एक बलबला कुंड. तर ते कुंड पाहण्यासाठी आपण आता इथं आलेलो आहोत आणि खूप अंधार पण पडलाय तरीही आम्ही हे कुंड पाहिलेलं आहे. पहा या ठिकाणी ही कश्यप ऋषींची तपोभूमी आहे आणि या तपोभूमीमुळे या कुंडाला नाव दिले बुलबुला कुंड. याचा महिमा असा आहे, जस आपण नामाचा उच्चार करतो, कोणत्याही नर्मदे हर म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, राम राम म्हणा, जसं आपण उल्लेख करतो तसं पुढे वाढतात. आपण मराठीतून बुलबुले म्हणतो, हिंदी मधून याला बुलबुले म्हणतो. बुलबुला कुंड, बुलबुला बुलबुला म्हणतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा बघा बघा, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा. तर कश्यप ऋषींच्या आश्रमामध्ये बलबला कुंड पाहून आणि आम्ही आता इथं आलेलो आहोत स्टे करायला. तर संध्याकाळी इथं मैयाची आरती केली आणि सर्वांनी छान असं जेवण केलं. तर आपल्याला पहाटे 2 वाजता जायचं आहे जहाजामध्ये समुद्रात. तर आता तिकीटं काढणार आहे, तोपर्यंत आम्ही थोडासा आराम करणार होतो. तर इथं पायी परिक्रमावासीही झोपलेले आहेत. पहा इथं आश्रम आहे एका बाबाजींचं. या आश्रमामध्ये आम्ही थांबलेलो आहोत. पायी परिक्रमावासी अशा पद्धतीने इथे आराम करतात आणि आम्ही 2च्या नंतर जहाजामधून प्रवास करून आणि नर्मदा मैयाला घेऊन आम्ही चाललेलो आहोत मिठी तलाई येथे. तर पुढचा व्हिडिओमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जहाजामधून प्रवास करून आम्ही मिठी तलाई येथे कसं गेलो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.